भाजप आमदार विक्रम पाचपुते त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी काढणार आहोत. खरं तर पनीरचा मुद्दा असेल, त्यानंतर पान गुटखाचा मुद्दा असेल आणि आता आर्टिफिशियल फुलं तुम्ही घेऊन आलेला आहात. एक आत्ता ताजी फुलं आहेत आर्टिफिशियल, आपण ताजीच त्याला म्हणू कारण का त्याचे रंग ताजे आहेत आणि एक रंग उतरलेला आहे. काय सांगाल एकंदरीत काय फरक आहे? ते मुद्दा हाच आहे की अडचण अशी होते की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी आर्टिफिशियल फुलं ही वापरली जातात आणि ही फुलं वापरल्यानंतर तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल काही फुलं ही वेळेप्रमाणे रंग फेड होतो. पण आपण कधी हा प्रश्न विचारतो का फेड झालेला रंग नेमका जातो कुठे? तर हा रंग हा हवेत जातो आणि हवेमधनं तुमच्या आमच्या श्वासनलिकेतनं शरीरात जातो आणि त्याच्यामुळे आरोग्यावरती मोठ्या प्रमाणावर दुर्गामी परिणाम होत असतात. म्हणजे फुफ्फुसाचे आजार असतील, अस्थमा असेल किंवा कॅन्सर असेल, कॅन्सर सारखे आजार सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे याचं कुठेतरी आपल्याला पर्याय काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आर्टिफिशियल फुलं असतील, फुगे असतील, खेळणे असतील, या कुठेतरी याच्यावरती बंधनं आणणं अतिशय गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर एकंदरीत ही फुलं आहेत याचा अनेकदा वापर सर्वत्र ठिकाणी होतो. तो वापर कशा प्रकारे थांबवला जाईल त्याला पर्याय नाही. आणि याच्यावरती बंधनं आहेत. दुर्दैवाने बंधनं जी आहेत ती पाहण्यासाठी आपल्याकडे अंमलबजावणी करणारी कोणती यंत्रणा नाही. जर यंत्रणा नसेल तर माझी सरकारला विनंती आहे याच्यावरती बंदी घाला. याला पर्याय आहे ना. नॅचरल फुलं वापरता येतील. आर्टिफिशियल फुलं जर बंद झाली तर नॅचरल फुलं या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याची सुद्धा डेकोरेशन करता येईल. उदरनिर्वाह खरं तर या व्यवसायावरती आहे. त्यांना काही तुम्ही या संदर्भात सरकारला तुम्ही काय सांगा? नाही उदरनिर्वाहाला पर्याय आहे ना. मुळात काय होतं की फुलं जरी बंद झाली तर नॅचरल फुलं वापरू शकतात. ती उदरनिर्वाह नॅचरल फुलावर करू शकतात. उलट अजून शेतकऱ्यांचा पण उदरनिर्वाह याच्यावरती वाढेल. आज आपण चायनाची इकॉनॉमी वाढवतोय, उद्या आपल्या देशाची इकॉनॉमी वाढेल. होळी आता येत आहे. होळीचा रंग सुद्धा अनेकदा पाहायला गेला तर धोकादायक असतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी सातत्यानं प्रश्न उपस्थित करतात. काय सांगाल? नाही मी तर आपल्या मार्फत सर्वांना विनंती करेल की होळीमध्ये वापरले गेलेले जे रंग आहेत किंवा आपण जे वापरतो रंग हे टॉक्सिक नसावेत, हे नॅचरल असावेत. कारण ही तुमची आमची सगळ्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दुसऱ्याला रंग लावत असताना तो रंग चांगला आहे की नाही हे तपासणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे. हे होते विक्रम पाचपुते आणि त्यांच्या हातामध्ये पाहता पूर्ण हे फुलं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.